मित्रांनो, आज आपण आलेलो आहे सदाशिवनगर कराड आणि आपल्या सोबत आहेत तुषार भावड्या. भावड्या नमस्कार. नमस्कार. भरपूर दिवसातून मित्रांनो आज आलो गोट्यावर मुलाखत घ्यायला. कारण काय होतं, बैलगाडी क्षेत्र म्हणलं की चढ उतार राहते, ती नाद वाढत असतो, कमी होत असतो, सगळ्या गोष्टी होत राहते त्या. भावड्या एक असा बैलगाडी मालक आहे आत्ताच्या घडीला की बरीच नवीन पिढी जी आहे ती अशा नवीन जे बैलगाडा मालक असतात त्यांना फॉलो करत असते. बाबा आपण ही काहीतरी त्यांचं शिकलं पाहिजे किंवा कुठला तरी गुण घेतला पाहिजे आणि अशा गोष्टी केल्या पाहिजेत. भावड्या, कसं आत्ता बैलगाडी क्षेत्र बघताय? कारण तुमच्यासारखे जे जवान आहेत आत्ता बैलगाडा मालक त्यांनाच सगळे फॉलो करते. बैलगाडी शर्यत क्षेत्र हा खेळ आपला चांगलाच आहे, पारंपरिक आहे आणि परंपरा आहे आपली महाराष्ट्राची, ती केली पाहिजे, जपली पाहिजे. पण ह्या बैलगाडी शर्यत क्षेत्राचा नाद करत असताना त्यातली आपल्याला तेवढी माहिती पण पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या क्षेत्रात आपली चुकी, आपलं काय चुकतंय किंवा एखादी गोष्ट आपल्याला जमली नाही ही मान्य करता आलं पाहिजे. मीच हुशार, मलाच लय कळतं आणि दुसऱ्याला कमी लेखणं ही ह्या क्षेत्रात नाही टिकत. तो माणूस सक्सेस होऊ शकत नाही. आता एवढी एक नंबराची बैल आपल्या दावणीला होऊन गेली, ती अजून बी नंबरातली बैल आहेत ती, तरी ती काल एवढ्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं किंवा जमिनीवरच राहणं या गोष्टी आता सध्या तरी कमी बघायला भेटतात. जसं तुम्ही सांगितलं, नंबरातली बैल असून बी तुमच्यात विनम्रता कायम आहे. नाही, काय विषय, आपल्याला जर यशाचं सातत्य टिकवून ठेवायचं असलं आणि बैलगाडी क्षेत्रात आपल्याला चिरंतन टिकून राहायचं असलं तर आपल्याकडे नम्रता पाहिजे का तर पाहिजे. कारण की आपण कुठल्या गोष्टीचा गर्व माच करतोय, कारण ज्या गोष्टीचा आपण गर्व माच करतोय त्याच्यावर आपला काही अधिकार नाही. आपण वैरण घातली आणि त्याला सांभाळा म्हणजे त्याचं सर्व आपल्या मनासारखं घडेल अशा गोष्टी होत नाही. त्या आपल्यात पण काहीतरी क्वालिटी लागते, आपल्यात पण काहीतरी गुण लागते, तेव्हा ते ह्या गोष्टी घडतात. बरोबर. आता बघितलं तर बघा की 10 सरकार दावणीची बैल मुंबईत बिनजोडला ही टॉप मध्ये पाहिजे, ते इकडे घाटावर पण 3 फेऱ्यात टॉपला पाहिजे. हो, म्हणजे माग पण आपण बॅट घेतली तेव्हा सांगितलं होतं, ह्या क्षेत्रात कोणीही प्रामाणिकपणे कष्ट करा, त्याला यश नक्की आहे. आणि संघर्ष असा दमदार असावा की यशानं धिंगाणा घातला पाहिजे. संघर्षात दम पाहिजे, दमदार संघर्ष असावा, त्याशिवाय यश धिंगाणा घालत नाही. आणि यश ज्यावेळी धिंगाणा घालतं त्यावेळी आपण जमिनीवर चाललो पाहिजे, आपण शांत राहिलो पाहिजे. तर तो यशाचा धिंगाणा अभिमानानं समाज बघतो. आता बऱ्याच जणांचं काय आहे, ज्यावेळेस एखादा नवीन बैलगाडा मालक तयार होत असतो ना, त्यावेळेस त्याच्या मनात बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी असतात की बाबा एखादं आपल्या दावणीला बैल झाला, एखादं मोठं बक्षीस घेतलं की ती बक्षीस राहते, त्या बक्षिसातून आपण मोठं होऊ शकतो किंवा काय. आता मी काल सुमित भाई यांना भेटलेलो, त्यांना असाच आपले सहजवारी आम्ही बोलत बसलेलो मैदानात की बाबा मोठं बक्षीस घेतलं, काशेगावचं बक्षीस बरंच राहिलं असेल, पण त्यांनी सांगितलं, हसले ते की काय केजी भाऊ, बक्षीस काय राहत नाही, अक्षरशः 11 का 12 दिवसात बक्षिसातला 1 रुपयाही राहिला नव्हता, जिकडे तिकडे बक्षीस गेलेलं होतं. हो, बक्षीस राहत नाहीत. आणि विषय काय माहितीये का, ही काय क्षेत्र असं नव्हतं की तुमच्या व्यापारी धंद्यागत की ह्याच्यात काहीतरी अपेक्षा ठेवून केले. तुम्ही ह्याच्यात निस्वार्थपणे प्रेम आणि जीव ओतून कष्ट केल्याशिवाय, संघर्ष केल्याशिवाय ह्यात तुम्हाला यश नाही. आणि राहिला विषय काय की बक्षीस किती येतंय आणि किती राहतंय ह्याच्यापेक्षा आपले नंदी आपल्याला गुलाला ठेवतील हे लय महत्वाचं आहे. कारण की पैसे कमवायला अनेक मार्ग आहेत त्या सृष्टीवरती. म्हणजे माणूस कोणत्याही मार्गाने आर्थिक परिस्थिती बदलू शकतो, पण ज्या क्षेत्रात आहे त्यातून जे सुख पाहिजे, बरोबर, आणि माणूस आयुष्यात माणसाला काय पाहिजे तर सुख पाहिजे, आणि ते जर मिळवायचं असेल तर मग त्या गोष्टीकडं म्हणजे आपल्याला कसं काय पुरेपूर करावं लागतील त्याच्याकडेच लक्ष दिलं पाहिजे. आता ह्या
पक्षाकडेच बघा. आता जुनी लोक बरीच काय म्हणायची माहिती आहे का, आता चांगला पळत होता तो, अजूनही चांगला पळतोयच, पण एखाद्या बैलाला कुठल्या जर काय झालं आतून इंटरनल प्रॉब्लेम झाला तर ऑपरेशन जुन्यातली लोक करत नव्हती. आपण ऑपरेशन करायचा निर्णय घेतला. काय झालं, ऑपरेशन आपल्या बी डोक्यात नव्हतं करायचं, पण पक्षाला बसता उठताना त्रास व्हायला लागला. ती तार आज जी होती ती बसताना किंवा उठताना त्याच्या फुफ्फुसाला आत टोचायची आत. त्याला त्रास व्हायला लागला. मग त्याच्या शरीराला त्रास होतोय, त्याला त्रास होतोय, मग त्याच्यापेक्षा तो त्रास म्हणजे पळल नाही पळल, ऑपरेशन केल्यानंतर बरेच जण म्हणत होते की पळत नाही, हे होतं, नाही पाला तर नाही पाला, जीवापेक्षा काय महत्वाचं नाही. बरोबर. त्याच्या नशिबात असलं, आपल्या नशिबात असलं तर पळल, नसलं तर नाही पाहायचं. केलं ह्यात पण, एवढं नाव केलं ह्यात पण आपण समाधानी आहे. काय असं नाही की त्यानं पाकच आपलं नाव कुठे केलं नाही. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला. आणि ऍक्च्युली म्हणजे ऑपरेशन करताना पण ज्यावेळी निर्णय घेतला तेव्हा पण हीच इच्छा होती की बैल ऑपरेशन मधनं बाहेर होऊन जरी नाही पाहिला तरी त्याला घरात ठेवू अवताला. आपली ही खोंड आहेत, फिरबिर काढू, काय पाहिलाच पाहिजे असा विषय नाही. शेवटी शरीर साथ देत नसल्यानंतर कोण काही करू शकत नाही. आज आपण बघतो, आज आपले आई वडील, आजी आजोबा एवढं कष्ट करतात, आपल्यासाठी एवढं सगळं म्हणजे विश्व निर्माण करून ठेवतात, आणि उतरत्या वयात त्यांचं हातपाय चालायचं बंद होतात. त्यावेळी आपण काही सोडून देतो का? बरोबर. किंवा शरीर साथ द्यायचं बंद झाल्यानंतर कुठलाच माणूस काही करू शकत नाही. तसंच आहे, त्याला शरीराला त्रास होत, त्याला त्रास होत होता म्हणल्यानंतर आपण काय ते पळेल नाही पळेल त्याचा विचार केला नाही, ऑपरेशन केलं त्यातनं. आणि देवाच्या कृपेनं ऑपरेशन पण डॉक्टर साहेब चांगले असल्यामुळे ऑपरेशन सक्सेस झालं. आणि ऑपरेशन सक्सेस होऊन आता बऱ्यापैकी एक 5 मैदान केली, त्यातले 3 मैदान झाले गुलाल थाई. पण ह्या वर्षी काय नाही, पण दिपवाळी नंतर 100% पक्षा आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीचा म्हणजे रिझल्ट दिला असं वाटतंय. मित्रांनो बघा, जर एखादी गोष्ट जर मनाविरोधात बी थोडीशी होत असली तर ती पण केली पाहिजे, ह्यातनं जे काय भेटतंय. कारण काय, ते आता मी जसं तुम्हाला सांगितलं की जुन्यातली लोक जी होती ती ऑपरेशन करत नव्हती, काहीतरी वेगळा मार्ग वापरायचे, पण आता त्यांना बी वाटत होतं की नको कराय, पण त्याच्या जीवापेक्षा किंवा त्याच्यापेक्षा दुसरी गोष्ट घेऊन आहे, त्यामुळे त्यांनी बैल अख्खी रात्र 6-7, 8-8, 9-9 तास बैल उभा राहायचा. इथं असा पाय जवळ करून बसायला गेला, त्याला टोचायची, तो 10-12 वेळा प्रयत्न करायचा, बसायचा उठायचा, म्हणजे ती एकदम त्याला ती म्हणतो का नाही, मरण यातना म्हणतो त्यातला प्रकार झालता त्याचा. मग त्याच्यापेक्षा काय ऑपरेशन केलं, किट झाला, ओके, आता खातोय बितोय, बसतोय उठतोय, मस्ती करतोय. त्याला जर असलं अजून भरपूर नाव करायचं नशिबात तर तो 100% करेल. आणि जरी काय नसलं तरी हाय केलं ह्या नावात पण समाधानी आहे आपण. आता आपण मगाशी चर्चा केली, तुम्ही मला बोलता बोललं की शिकायचं असली कुठली गोष्ट तर ज्या बैलगाडा मालकाची हार होत असते, अपयश होत असतं, त्या कुठनं शिकायला पाहिजे. हे असं का तुम्ही बोलला की बाबा हार होती त्या कुठनं शिकाय भेटत नाही? काय असतं माहितीये का, जो जिंकतो ना त्यानं ती परिस्थिती अनुभवलेली नसती, जो जिंकत असतो तो. आणि जो हारतो त्याला त्या जिकायचा व्हॅल्यू बी माहित असते, त्या गुलालाची किंवा त्या आनंदाची. आणि का हारला ही त्याला माहित असतं, त्यानं त्याच्यावर अभ्यास केलेला असतो किंवा त्याच्या लक्षात येतं त्याच्या चुकी. पण जो जिंकतो तो एक वेगळ्या धुंदीत असतो, त्याला काहीच म्हणजे त्याच्या डोक्यातच नसतो की आपण जिंकलो कशा मार्गाने, ही त्याच्या डोक्यात नसतं. बरोबर. तो उगाच काहीतरी आपल्याला सांगेल, असं केलं तसं केलं. जो माणूस हारतो त्याच्याकडं सल्ला घेतला पाहिजे, कारण त्यानं ती गोष्ट अनुभवलेली असते. बरोबर. म्हणजे आज कासेगावच्या मैदानात आमच्या घरच्या गाडीनं 1 नंबर केला. आम्हाला पायऱ्याची थोडीशी अडचण आली, ठीक आहे, आम्ही घरची गाडी घेतली, गाडी चांगली पळाली. आमचे ड्रायव्हर परसू नाना असतील, त्यांनी गाडी चांगली हाणली दोघांनी. त्याच्यानंतर आम्हाला यश भेटलं, आम्ही 1 नंबर केला. ते यशाचा गुलाल घेऊन आम्ही घरी आलो. पण त्या अड्ड्यात ज्यांनी मार खाल्ला आणि का खाल्ला, का हरले, त्याची व्हॅल्यू त्या लोकांना माहिती, आम्हाला काय नाही. आम्ही आज तुमच्यापाशी अभिमानाने एवढं सांगतो की आम्ही घरची गाडी घातली, फायनलला राहिलो. म्हणजे विजय मिळवल्याला ही मोठी गोष्ट नाही, जो हारला ना त्याला माहित असतो का हारला. म्हणजे मित्रांनो, एक आता सलमान खानचा जो पिक्चर झालेला पाठीमाग सुलतान, त्यातला एक डायलॉग पण आहे की जीतने की असली व्हॅल्यू हारने वाले को ही
समज माहिती म्हणजे हारणाऱ्यालाच त्या जी होती त्याची व्हॅल्यू असते. व्हॅल्यू पण असते आणि त्यानं त्या परिस्थितीतनं गोष्टीतनं गेलेला असतो. का हारलेला त्याला परफेक्ट माहित असतं का हारलो आपण. आज आपला बैल कमी पळाला का ड्रायव्हरनं गाडी हाणली नाही का, शेजारचा बैल पळाला नाही का, आपण गाडी हाणायला चुकलो का, सुट्टी मेकर चुकला, ही सगळ्या गोष्टीचं माहित असतं. जो जिंकतो त्याची गाडी जरी कमी खाली बाबा थोडीशी लीड सुटली असली, चुकी झाली असली, तरी सुद्धा त्या गाडीने निकाल घेतला तर ती गोष्ट त्याच्या लक्षात राहत नाही. आणि हारणाराच माणूस चुकीत बदल करत असतो. खरं आहे मित्रांनो. बघा खरं आहे, आता सगळे म्हणते जिंकणारा राजा, पण मला आता असं वाटतंय की हारणारा माणूस राजा असतो. हारणारा माणूस राजा असतो. कारण की जिंकणारा पण त्या मैदानासाठी तेवढंच कष्ट करत असतो, तेवढंच प्रयत्न करत असतो. हारणारा पण तेवढंच प्रयत्न करत असतो. ती प्रयत्न वाया गेल्यानंतर जी फिलिंग असते, जी भावना असतात आणि जी पश्चातापाचं एक थोडस विचार असतात ते वाईट असतात. म्हणजे ते सहन करायचं, फेस करायचं एवढी सोपी गोष्ट नाही. आपण मैदानाला गेलो, जिंकलो, नंबर केला, संध्याकाळी आलो, निवांत झोपलो, काय पण जो हारतो त्याची झोप पण उडलेली असते आणि त्याला ते विचार बसून देत नाहीत. बरोबर. बावडे आता काय व्हायला लागले माहिती आहे का, वासरांच्या विक्र्या व्हायला लागलेत. चांगलं आहे, कारण शेतकऱ्याचं भलं होतंय. पण काय होतं माहिती आहे का, आता काही लोकांना ह्यातलं नॉलेज कमी असतं. कारण काय होतं, एक एक्साइटमेंट असते की बाबा वासरू घ्यावं, पळवावं. त्यात काय होतंय, त्या वासराच्या क्वालिटीपेक्षा त्याला रक्कम डबल टिबल देतात, घेतात. आणि ज्यावेळेस रिझल्ट येतो त्यावेळेस अक्षरशः वेळ गेलेली असते. नाही, वेळ जाणता आली पाहिजे माणसाला. आणि आता काय झाले माहितीये का, माणसा म्हणजे आता ज्याची खरीच खरीच म्हणजे आपली बाबानो माणसानं बैल, आता काही काही लोक वासरं पळतात, त्यांची परिस्थिती थोडीशी बेताची असते. म्हणजे आपण सर्वसामान्य बैलगाडी मालक धरून चाला की आपली परिस्थिती थोडीशी बेताचीच असते. मग आपला बैल वासरू आपण घेतलेला असतं, थोडस आदत मध्ये आपण ट्रेन करून काढलं की 5-6 गुलाल झालेला असतात. त्यावेळी आपल्या वासराला जर चांगले पैसे येत असेल, मागणी होत असेल, तर आपण देत नाही. ठेवायचं आहे, काय जरी झालं तरी द्यायचं नाही, हे करणार ते करणार, अशा प्रत्येक जणाच्या अपेक्षा असतात. पण मला एक कळतं, बैल गुलालात आहे तर कोणीही संभवू शकतो. ज्यावेळी त्या बैलाचा बॅड पॅच येईल, ज्यावेळी तो बैल पळायच्या स्थितीत नसेल, किंवा प्रत्येकाच्या आयुष्यात बॅड पॅच आहे, त्यावेळी त्याची जोपासना आपल्याकडं होईल का, हा विचार माणसाने केला पाहिजे. पहिला काय असतं, ज्यावेळी गुलाल चालू असतो, विजय भेटत असतो, सगळ्या गोष्टी मनासारख्या घडत असतात, त्यावेळी कोणत्याही परिस्थितीनं माणूस बाहेर जातो, म्हणजे बाहेर पडतो, कसली जरी परिस्थिती आली तर. म्हणजे ज्यावेळी सगळंच आपल्या हातात राहत नाही आणि करल त्या गोष्टीत उलट घडत जातं, त्यावेळी आपण त्या बैलाला पुरीन का, आपण त्याची सांभाळणी करू का. आज पळतोय म्हणून आपण त्याला धरून चाला 5 लिटर दूध पाजतोय, अजून अन्य प्रकारे काय खाद्य वगैरे घालतोय, आज पळतोय गुलाल घेतोय म्हणून. ज्यावेळी त्याच्या आयुष्यात, आपल्या आयुष्यात बॅडपॅच येणार आहे किंवा थोडस आपल्याला अपयश बघायला भेटणार आहे, त्या आपण त्याला पुरू शकतो का. त्यावेळी जर आपण पुरलो नाही तर आपला बैल असेल किंवा आपलं वासरू असेल तर ह्या बैलगाडी क्षेत्रातनं ते थांबलं जाणार आहे. त्याच्यापेक्षा सरळ आपली जर बाबा असली कॅपॅसिटी तर ठेवावं, नसली कॅपॅसिटी तर 2 रुपये येतात ते येऊन द्यावी, माणूस चांगला बघावा. फार फार तर असा माणूस बघावा माणसाने की बाबा शेट, हा बैल आमचा जीवात आम्ही सांभाळायला, आम्ही तुम्हाला विकतोय, पण एक प्रेमापोटी तुम्ही आम्हाला 5-50 हजार कमी द्या, पण आयुष्यभर आमच्याकडे सांभाळायला ठेवा. अशा बोलीवर काय माणसाने बैल पण विकावी. कारण की कसं असतंय, सगळ्याच नाटक करता येतं, आपली जुनी लोक म्हणते ते पैशाचं नाटक करता येत नाही, तसंच आहे विषय. आर्थिकचं नाटक कोणालाच करता येत नाही. सल्ला देणारे भरपूर असतात, पण विहिरीत पडल्यानंतर पवायचं असतं, जो विहिरीत असतो त्यालाच पवायचं असतं, त्यालाच हात पाय हलव असतं. ते सल्ला बाजूची देणारे देतात पाय हलव, हात हलव, पण ते पाय हलवताना, हात हलवताना किती त्रास होतो ते जो आत पाण्यात असतो त्यालाच माहित असतं. आपण त्या पाण्यातनं बाहेर निघायचं असलं तर त्या पद्धतीने आपण पहिलं उडी मारतानाच विचार केला पाहिजे की मधी मारायची का त्या कडेला मारायची का पायरी जवळ मारायची. आता भावड्या काय होतं माहिती का, ज्यावेळेस आपला नंदी 1 नंबरात पळत असतो, जाईल तिथं यश मिळवत असतो, सारखा 1 नंबर आहे. आणि बरेच आता मला अनुभव आले, कारण बरेच बैलगाडा मालक, बारका सुद्धा मोठा सुद्धा, चर्चा होती, बरेच विषय निघतात.
ज्यावेळेस एक नंबरात राहतो त्यावेळेस एक वेगळी हवा असते, वेगळ्या गोष्टी असतात त्या. आणि हळूहळू कारण सगळ्यांचं टायमिंग ठरलेलं आहे, वेळ ठरलेला आहे, बैल कमी येत असतो, खालच्या नंबरात येत असतो. त्यावेळेस काय बैलगाडा मालक काय खालचा नंबर भेटला तर जरा नाराज होते. असं खरंच करावं का हो? कारण नाही, त्यांना नाही. आधी मिळवून दिलेलं असतं सगळं. काहीच नाही. गुलाल गुलाल कोणताही गुलाल असतो तो हम्म. गुलाल आहे. आज आपण मैदानात गेलो की गट काढायची अपेक्षा असते. हम्म. त्याच्यानंतर फायनल सेमी पास करायची अपेक्षा असते. आणि परत फायनल राहिल्यावर आपण जर म्हणाय मला नंबरच झाला पाहिजे, हे चुकीच आहे. आपण जातो, तुम्ही काय म्हणताय गुलाल, मग तो क्वार्टर फायनलचा भेटो, मेगा फायनलचा भेटो, किंवा 5 नंबरचा भेटो, किंवा 1 नंबरचा भेटो, जो भेटलाय, जे देवाने दिले ते समाधान मानून घेतलं पाहिजे, तर पुढे तुम्हाला यश देणार आहे. जर तुम्ही आहेत बरेचसे, तुम्ही हा मुद्दा मांडला की काय काय लोक खायला नंबर झाले गुलाल पण लावत नाही, ती त्यांच्या बुद्धीला पटत असेल, ते त्यांच्यासाठी योग्य असेल. पण आपल्याला ह्या क्षेत्रात आपण बघितलंय, म्हणजे आपण ह्या क्षेत्रात यायच्या अगोदर चांगल्या माणसांच्या बरोबर मैत्री दुस्ती बसलोय उठलोय, तर अशा गोष्टी काय जास्त दिवस टिकत नाहीत असं मला तर वाटतं. म्हणजे माझ्या बघण्यात आलेला आहे म्हणून बोलतो. खरंय बघा मित्रांनो, कारण काय होतं, जो तो काळ असतो, सुवर्ण काळ असतो, बॅड पॅच असतो, सगळ्या गोष्टी राहते त्या, यालाच बैलगाडी क्षेत्र म्हणाईल. कारण तुम्ही जर रोज एक नंबर केला तर मागाशीच सांगितलंय, तुम्हाला हारण्याची व्हॅल्यू काहीच कळणार नाही. तुम्ही फक्त जिंकतच राहणार आहे आणि पुढे पुढे जाणार आहे. आणि जास्त काय कुणाचाच आज ह्या पृथ्वीवर कोण असा नाही की नाही आबाधित राहिला. सुवर्ण काळ, आनंद, सुखी दिवस हे माणसाच्या आयुष्यातले पाहुणे आहेत. माणसाच्या आयुष्यात म्हणजे बैलगाडी शर्यत क्षेत्र असून माणसाच्या आयुष्यातलं परमनंट ठिकाण म्हणजे दुःखन बॅड पॅच. बरोबर. हा सुखाचा काळ हा पाहुणाच आहे. हा तुमच्या घरी त्याच्या मनात आहे तोपर्यंतच राहणार आहे तुमच्या जवळ. भावड्याने लाखातला एक शब्द बोललाय. कारण सुख माणसाला भरपूर कमी आहे आणि दुःख सगळ्यांना जास्त आहे. कारण सगळ्यांच्या जीवनात चढउतार राहते ती. आता भावड्या, काय झालं माहितीये का, आता माझं बी डोळं पाण्याने भरले. कारण शब्दच त्यांनी असे बोलले की सगळ्यांच्या बाबतीत ही होत राहतं, बॅड पॅच येत राहतो. आणि सगळ्या गोष्टी फक्त त्या गोष्टीचा आपण सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून किंवा जिद्दीनं उभं राहून सगळ्या गोष्टी केल्या तर त्यातनं पण माणूस वर निघून जाऊ शकतो. नाही, तुम्हाला परमेश्वर अडचणीत टाकतो म्हणजे तुमच्या पुढे त्याने 10 मार्ग पर्याय मार्ग उभा करून ठेवलेला असतील. बरोबर. पण न हायपर होता आपण जर ते मार्ग शोधले तर 100% आपण त्यातून बाहेर निघतो. म्हणजे आज तुम्हाला सांगतो की 10 सरकार टीम तीच आहे, फक्त आमच्यातून आपण निघून गेले. तुषार घोरपडे तोच आहे, दावण तीच आहे, पण थोडासा काळ आमच्या हातात नव्हता. बरोबर. म्हणजे एवढं सगळं असताना म्हणजे आम्ही काय आहे हे बैलगाडी क्षेत्रातल्या लोकांना तर सांगायची गरज नाही. पण वेळ आमच्या हातातली नव्हती त्यावेळी आम्हाला पण खाली बघावं लागलं. बरोबर. आज वेळ आमच्या हातात आहे तर आम्हाला पाहिजे ते साध्य होते. म्हणून आम्ही जे संयमात राहतोय त्याचं कारणच ते की नव्हती त्यावेळी पण संयमात होतो ना, आज आहे तरी पण संयमातच आहे. आणि ह्या दावणीचं एक वैशिष्ट्य मला जाणवलं, बरेच दिवस झाले आपले संबंध आहेत, की एखादा बैल नंबरात असला तरी खरेदी चालू असते. असं काय डोक्यात असते की बाबा कायम खरेदी चालू. आता म्हणलं त्याचं कारणच ते की आम्हाला माहिती आहे हे जे सुख आहे, हे जे दिवस आहेत, हे पाहुणा आहे, हे कधी निघून जाईल सांगू शकत नाही. त्यामुळे प्रयत्न सोडायचं नाही. आणि इतकं म्हणजे आता मगाशी बोललो तसं की संघर्ष एवढा दमदार असावा की यश धिंगाणाच घातला पाहिजे. मग त्यासाठी संघर्ष चालूच ठेवायचा, प्रयत्न चालूच ठेवायचं. मग एवढं प्रयत्न असून पण आम्हाला बॅड पॅच बघावा लागतो आणि 100% बघा घेतलाच पाहिजे. त्याशिवाय आम्हाला आज जर आम्ही बैलगाडी क्षेत्रात एक 5-6 महिने मधला काळ आमचा तुफान गेल्या वर्षी चांगला पाहिला, त्याच्यानंतर थोडंसं आम्ही बॅड पॅच मध्ये गेलो, पक्ष आजारी पडला, त्याच्यानंतर आम्हाला सर्जा रोमन भेटली. मग जर आम्ही गेल्या वर्षीपासून त्याच जर काळात असतो, त्याच आनंदाच्या धोक्यात असतो, तरी जरी रोमन सर्जा लागली तरी त्यांची आम्हाला व्हॅल्यू राहिली नसती. खरं. आज सर्जा आपल्याला भेटला, आज रोमन भेटला, किंवा अजून ही सगळी नंदी आहे, आज त्यांची आम्हाला व्हॅल्यू आहे, किंमत आहे. का तर आम्ही हे दिवस बघितले म्हणून त्यांची किंमत आहे. बरोबर. आज म्हणजे बैलगाडी क्षेत्रात आम्ही जिकायपेक्षा बैल आपला कसा टिकून राहील, त्याचं यश सातत्य कसं टिकून राहील ह्याचा जास्त विचार करतो. म्हणजे असं नाही की आता तुम्ही म्हणला तसं की आम्हाला ह्या मैदानात जायचं आणि तिथे एक करायचं.
आम्ही गुलालात राहिलो तरी समाधान आहे. हम्म. म्हणजे आज चालूला सर्जाने घेतल्यापासून कुठंच नाराज नाही केलं. हम्म. मग त्याचं कसं सातत्य टिकून ठेवायचं हे आम्ही बघतोय. आम्हाला त्याच्याकडून एकच नंबर केला पाहिजे, त्यानं आम्हाला मोठंच बक्षीस मिळवून दिलं पाहिजे अशी काहीच अपेक्षा नाही. मित्रांनो बघा, या गोष्टी शिकाय आपल्याला भेटते ते भावड्यांच्या कुठनं, त्यामुळे आपण त्यांची मुलाखत घेत असतो. कारण आपल्याला बैलगाडी क्षेत्राची परंपरा अशी टिकवून ठेवायची आणि जी नवीन ह्यात मुलं जी उतारते ती त्यांना पण ही मुलाखत बघितल्यावर बऱ्यापैकी नॉलेज मिळतंय की बाबा कशा गोष्टी केल्या पाहिजेत. कारण कमी वयात भरपूर त्यांचा अनुभव ठरलेला आहे या बैलगाडी क्षेत्रात. आता बघितलं तुम्ही, एवढी टॉपची बैल दावणीला असताना नवीन खरेदी चालू राहतात, कारण त्यांना माहित आहे की जे त्यांनी सांगितलेच उदाहरण, पण जी जीत असते ती कायम होत नसती. ती फक्त आपल्या हातात आहे की बाबा आत्ता हा जिंकतोय पण पुढचा पण काहीतरी केलं पाहिजे, तर आपण पुढं वर्चस्व टिकून ठेवणार आहे. आणि बावड्या, ही खरं आहे तुमचं. तुम्ही आत्ता जर नुसतं हवेत असला तर पुढं तुम्हाला बॅड पॅच बघायला लागतो. ती पुढची पण तयारी माणसानं चालू ठेवली पाहिजे की पुढं काय. हो, 100% तयारी चालूच ठेवली पाहिजे. कारण की आपल्याला ह्यात टिकायचं आहे. आपण काय म्हणजे असं नाही की एक दिवस बरं आपला नाद हा विषयाचा आहे. आता आपण या नादाशिवाय जगू शकत नाही. बरोबर. आपण हा नाद सोडून दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा विचार करू शकत नाही. ह्यात जर आपल्याला सातत्य टिकवून ठेवायचं असलं किंवा आपल्याला ह्यात जर आपलं नाव टिकवायचं असेल किंवा आपला नाद जोपासायचा असेल तर आपल्याला प्रयत्न करणे गरजेचं आहे आणि केलंच पाहिजे. आणि दुसरा विषय कसा की आपल्याला माहित आहे की बाबा आपला बैल आज हा थोडासा आजार आहे, तर आपण त्याला वेळ देणं बी आपलं काम आहे. बरोबर. म्हणजे आपल्या आनंदासाठी आपण त्याच्यावर अत्याचार करू शकत नाही. मग ते चुकीचं आहे. भावड्या, एक प्रश्न विचारतो होता मी, कधी विचारलं नाही. खरंच बैलगाडी क्षेत्रात करिअर घडू शकतं का, सक्सेसफुल होऊ शकतो का माणूस? विषय काय माहितीये का, बैलगाडी क्षेत्रात करिअर घडू शकतं का नाही शकतं ही प्रत्येकाचं ज्याच्या त्याच्या मनावर राहतं. आपण काय पद्धतीने राहतोय आणि आपलं काय विचार आहे ते स्वतःचा विचार काय आहे त्याच्यावर राहतं. आज आपला आत्ता विषय झाला की मी तुम्हाला सांगितले की बाबा ज्याचं खोंड पळतोय त्यानं आज तुझा गुलाला आहे म्हणून तुम्ही विचार करू नका. पुढं उद्या ह्या बैलाला 1 वर्ष जर उलट लागलं तर आठवड्यात आपण 3 मैदान करणार, 30,000 ते आणि सांभाळायला आपण त्याला पुरू शकतो का, असा माणसाने विचार केला पाहिजे. आणि करिअर म्हणण्यापेक्षा हा नाद आहे, हा नाद शोक म्हणून किंवा आपण एक परंपरा म्हणून करतो. तर आपल्याला बाहेर पण बाकीच्या पण अजून करिअरच्या गोष्टी बघितल्या पाहिजे त्या. कारण की आता एवढी या जगात महागाई वाढली की एका गोष्टीवर कोणाचंच काय पुरू शकत नाही. खरं. म्हणजे असं नाही की मीच तुम्हाला सांगू शकतो की काय देवानं मला तर लिहून दिले का की काय नाही म्हणजे तू जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या दारात 1 नंबरचाच बैल असेल आणि तुला बक्षीस मिळेलच म्हणून. म्हणजे आजपर्यंत बैल भेटली, अजून आहेत दावणीला, ही त्या नाथ महाराजांची परमेश्वराची कृपा ठीक आहे. पण कधी तर त्यांना वाटलं की नाही जाऊ दे, ह्याला 2-3 वर्ष नंबरचा बैलच द्यायला नको ह्याच्या त्यांची जर इच्छा झाली परमेश्वराची तर त्यावेळी मग काय आपण म्हणजे त्यावेळी आपण काय करायचं. नाद आहे म्हणल्यानंतर आपण बैल तर देऊ शकत नाही. मग त्यांना जोपासलं पाहिजे. मग त्यांना जोपासण्यासाठी आपल्याला बाकीकडून कुठून तरी आर्थिक थोडं तरी येणं पाहिजेच ना. तसं नुसता नाद हा बैलगाडी शर्यत क्षेत्रात म्हणजे वैयक्तिक आता मी तुम्हाला सांगतो की म्हणजे काय कृपा म्हणा देवाची, आज तुमच्यासारखी जिव्हाळ्यातली माणसं जोडली, सगळ्यांचं प्रेम आशीर्वादानं माझं करिअर घडलं या बैलगाडी क्षेत्रात. सगळ्यांचंच घडेल असं नाही. त्यामुळं प्रत्येकानं अगोदर बाकीचा पण विचार केला पाहिजे. कारण मी म्हणू शकत नाही की नाही सगळं सोडून द्या बैलगाडी क्षेत्र निवडा, कारण की ह्यात तेवढा स्ट्रगल खूप मोठा आहे. आणि ह्यातला यश म्हणजे बाकीच्या क्षेत्रात यशाचा पावना जास्त दिवस टिकल, पण ह्या क्षेत्रातला यशाचा पावना जास्त दिवस टिकत नाही. मला तर चांगला अनुभव आहे. त्यामुळं थोडंसं आपल्या करिअरवर बाकीच्या घरदार असतं प्रत्येकाच्या आयुष्यातले आई वडील म्हणजे बायको असेल, बहीण असेल, ह्या सगळ्यांचा विचार करून त्यांना आज कुठल्या गोष्टीत आपल्यामुळे कमतरता भासली नाही पाहिजे, ही सगळं घरदार लक्ष देऊन नाद केला पाहिजे. मित्रांनो बघा, आज त्यांनी सांगितले की मी सक्सेस झालो म्हणून सगळीच होऊ शकत नाही. खरं आहे त्यांचं. कारण कुणाला कुठल्या क्षेत्रात लक असेल किंवा काय नशीब असेल एखाद्याचं, ती त्याच्या नशिबात लिहिले त्याच गोष्टी होत असतात. आणि भावड्या सक्सेसफुल झालेल्या त्या क्षेत्रात. कारण आज बघितलं तर यूट्यूब असेल, इंस्टा असेल, फेसबुक असेल, सगळीकडं
त्यांचं नाव आहे. जाईल त्या गावात 4-2 माणसं त्यांना ओळखतात, भले कुठल्या गावात जाऊ द्या. बावड्या, असं कधी झालंय का की या गावात गेलोय आणि फक्त ह्या बैलगाडी क्षेत्रामुळेच तो फायदा झालाय, किंवा फायदा म्हणण्यापेक्षा ती एक चांगली गोष्ट झाली की ही गोष्ट चांगली घडली? नाही नाही, आता सध्याला ना कुठं पण जाऊ दे, ह्या नंदींच्या मुळेच लोक ओळखतात आणि त्याच्याच गोष्टीचा फायदा होतोय. आणि मान सन्मान आदर आहे ती त्यांच्यामुळे भेटतोय. नाहीतर कोण कोणाला आता मान सन्मान द्यायला मोकळं नाही. ह्या कलियुगात प्रत्येक जण आपापल्या आयुष्यात व्यस्त आहे. पण ह्या बसवराजाच्या कृपेने आपल्याला जाईल तिथं आदर मिळतोय, प्रेम मिळतोय, सन्मानानं माणसं दोन आपल्याला बोलवतात, चहा पाणी करतात. हे खूप मोठं भाग्य आहे. हे काय ते आर्थिक पैशात किंवा कशात आपण ह्या गोष्टी विकत घेऊ शकत नाही. कारण की आज प्रत्येक जण आपापल्या घरात आपापल्या पद्धतीनं तो त्याच्या घरातला राजा आहे. कोण कोणाला आज आदर करायला सलाम ठोकायला बसलेला नाही. पण आज ह्या बैलगाडी क्षेत्रामुळे आपल्याला माणसं आदर करतात, आदरानं बोलवतात, चहा पाणी नाश्ता जेवण त्यांना विचारतात. मग ही जी गोष्ट आहे ही पैशात किंवा कशात येऊ शकत नाही. बरोबर. आणि मित्रांनो, आता शेवटची 2 मिनिटं तुमची घेतो. नवीन एक वासरू घेतलेलं आहे, ती बघूया त्यात काय बघितले त्यांनी. आता बावड्या, ही मला वासरू दिसलं, ह्यात काय आता बघितलेलं? आता हे प्युअर व्हाईट गोल्ड आहे. हो, फेलर आहे. ही कोणाची पसंत आहे? ही इथं आपल्या इथं पोराने आज ऊस तोडायला कार्यकर्ता आलत ना, हा, त्यांच्यात होतं वासरू. मग चांगलं मस्ती बिस्ती करते म्हणून पोरं आपल्याकडे नाही बरं का, आता आदत काहीच नाही ना, म्हणून घेतलेलं आहे. आपलं पाहाला नाही पाहाला तरी काही नाही विषय. पण 2-3 फेऱ्या टाकल्या, चांगला पाहाला आहे. बस म्हणतो तसं दावणीला वाण नाही गुण लागेल असं वाटतंय. आता बघू. मित्रांनो बघा, 10 सरकार यांची नवीन खरेदी. मी सांगितलं जसं तुम्हाला की कंटिन्यू खरेदी होत राहते त्या. आणि तिकडे जी आहे सगळी दावण, ती कायम दावण अशी भरलेली राहते. त्यामुळं ही दावण भरलेली राहते, त्यामुळे कुठल्या गोष्टीची कमतरता भासत नाही. काय विषय माहितीये का, बैल विजयात असो किंवा अपयशात असो, किंवा आपण म्हणा किंवा बैल म्हणा, म्हणजे ते आपलाच भाग आहे म्हणा, आपल्या आयुष्याचाच पार्ट आहे. पण मला वैयक्तिक असं दावणीला दावण अशी भरलेलीच आवडते. अशी दावण अशी सुनी सुनी असली की मला ती कस तर असं चुकल्यागत होत. त्यामुळं असू दे. मित्रांनो, आता काय होतं माहितीये का, इथं आलो की कायम आम्ही बावड्याच्या सोबत बोलत असतो, बातचीत करत असतो. पण कायम त्यांच्या डोक्यात एक नाव कायम राहतं बैलगाडी क्षेत्रात, बकासूर. आणि बकासूरचं मागाशी तुम्ही बोलला की बाबा ह्यो बकासूर आहे, त्यामुळे ना आता जी नवीन पिढी आहे ना, भरपूर बैलगाडा क्षेत्रात इन्व्हॉल्व्ह होती, बघते या बैलगाडा क्षेत्र. कदाचित ज्यावेळेस बकासूर नशिबाने रिटायर करतील, त्याला थांबेल, त्यावेळेस बैलगाडा क्षेत्राचं नाव किंवा क्रेज कमी होईल असं तुम्ही म्हणलं. हो, थोडीफार कमी होणार 100%. बकासूर नंतर म्हणजे लय काय नाही, आपण एक फॅन आहे, चाहता आहे त्या बैलाचा म्हणून त्याचं लय गुणगान गातोय असातला काही विषय नाही. पण 5% लोक तर ह्या क्षेत्रातनं थोडीशी माघार घेतील बकासूर नंतर. कारण की ना भूतो ना भविष्य आणि त्याच्यासारखा बैलच होणे नाही. आणि क्षेत्राला एवढं ग्लॅमर उंचावर न्यायचं, बकासूर असेल, राहुल पाटलांचा मुत्तूर असेल, ह्या नंदीने म्हणजे खूप उंचावर शर्यत नेली. म्हणजे जिथं आज ज्या गावात बैल नाही त्या गावात सुद्धा आमच्यासारख्या बैलगाडी मालकांना लोक ओळखायला लागली. बरोबर. का तर त्या बकासूरमुळे, त्या नंदींच्यामुळे ती लोक शर्यत बघायला लागली. आणि ती शर्यत बघत असताना आमच्यासारख्यांना ओळखावी लागली. किंवा आज तुम्ही आजचीला, आज तुम्ही सुद्धा गेला तरी आज स्वतःचा बैल पळत नसला तरी KG ह्यांचं एक युट्यूब चॅनल आहे, एक चांगली मुलाखत घेतात, बैठ घेतात, अशी लोक ओळखायला लागली. बरोबर. आणि ह्या क्षेत्रावर लोक प्रेम करायला लागली. ह्या नंदींच्यामुळे लोक आदरानं बघायला लागली या क्षेत्राकडे. थोडस या क्षेत्राकडे चुकीच्या नजरेनं लोक बघत होती, पण त्या नंदींनी लोकांची नजर बदलून त्यांना त्यांच्या पायाच्या स्पीडच्या जोरावरती किंवा त्यांच्या खासियतवरती ह्या क्षेत्रावरती प्रेम करायला लावलं. पण एवढं मित्रांनो, तर बघा, बकासूरचा एवढा ते आदर करतात, एवढं प्रेम करतात, पण तरी देखील तुम्हाला काही लोक ट्रोल करतात. आता काय, ट्रोल करणाऱ्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. मध्ये तर खूप जणांनी ट्रोल केलं. आज पण सांगतो की सर्जाचं अस्तित्व बकासूरपासून सुरू आहे आमच्या दावणीचं. आणि उद्या पण सांगेन, आणि जोपर्यंत सर्जन ज्या वेळी 10 सरकारच्या दावणीचा इतिहास लिहिला जाईल सर्जाचा, त्यावेळी बकासूरचं नाव असणार का तर असणार.
आणि जर आता आता विषय निघालाच म्हणून मी एवढा दिवस काय बोललो नव्हतो. तर मध्यंतरी त्या बकासूरच्या आणि सर्जेच्या पायऱ्याविषयी ट्रोल झालं. मी मध्ये पण सांगितलं आज पण म्हणजे लोकांना वाटतं बकासूर बरोबर सारखं पळावं. बकासूर बरोबर सारखा नंदी पळवणं आपलं साधारण नंदी पळवणं एवढी सोपी गोष्ट नाही. खूप स्पीड आहे त्या बैलाला, खूप जिद्दीवान आहे. तो ज्या दिवशी त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न असेल त्या दिवशी तो त्याचा विचार करत नाही, त्याच्या जीवाचा बाजूच्या बैलाचा विचार करत नाही. तो त्या दिवशी काय ना काय तर कार्यक्रम करून दाखवतोच. त्यामुळं सतत बकासूर बरोबर सर्जा घालायला थोडस त्या गोष्टीमुळे भेट होतो की सर्जा लहान आहे. आणि जर बकासूरच्या बाबतीत आपल्या मनात थोडीशी जर शंका किंवा कुशंका काय असती तर आज तो अखंड महाराष्ट्राचा नवरा या बैलगाडी क्षेत्रातला देव आहे. ज्यांच्या घरात बैल नाही ती सुद्धा लोक त्याला देव मानतात. त्या देवाच्या बाबतीत जर आपण थोडस जरी आपल्या मनात कुशंका असती तर एवढं गवगवीत यश आपल्याला भेटलं नसतं. बरोबर. आज सर्जाचं बघितलं चालू कंडिशनला आपला सर्जा म्हणून आपण वावा करायचं नाही. नोव्हेंबरच्या 5 तारखेला बैल घेतलाय. आज मे महिना चालू आहे. तर अखंड नोव्हेंबर पासून ते मे महिन्यापर्यंत फक्त बैलानं 2 मैदान मार खाल्लाय. तेही क्वार्टर फायनलचा गुलाल भेटलाय त्याला. म्हणजे हारलाय म्हणजे असं नाही तो गुलाल म्हणजे गुलाल. तो मगाशी सांगितलं क्वार्टर फायनलचा असेल नाहीतर तो मेगा फायनलचा असेल. गुलाल म्हणजे गुलाल असतो. म्हणजे तसं बघायला गेलं माझ्या दृष्टीनं तर अजून सर्जाचा गुलाल हा तुटलेला नाही आजच्या तारखेपर्यंत. मग ह्या देवाच्या बाबतीत जर आपल्या मनात काय थोडं फॅन फॉलोअर्स मी जाणून घ्यावे की काय तर थोड्याफार अडचणी असते त्या. आणि आम्ही म्हणू शकत नाही ना आज आम्हाला वाटतं की बकासूर कंटिन्यू आमच्याच बैलावर पाहावा. पण तसं नाही ना. त्यांना पण मामांना पण आज एवढं त्याच्यावर प्रेम करणारे लोक आहेत. दुसऱ्याला पण बैल भेटला पाहिजे. आज आपल्याला जिथं भेटला तिथं आपला बैल एका रात्रीत त्यानं स्टार केला, लोकांच्या चुलीपर्यंत नेला एका रात्रीत बकासूरनं. तो सर्जा हा माणसांच्या मनात हृदयात बसवला तर बकासूरनच बसवला. तर थोडस आता नियोजन प्रत्येकाचं राहतं. आम्हाला काय म्हणजे मजा नाही वाटत की बाबांनो मध्ये चाललो होतं. आता आमचं मामांचं घरचं संबंध आहे त्या अर्ध्या रात्रीला म्हणजे जे म्हणतात ना की काय जण आम्हाला ट्रोल केलं, काय जण मामांना मोहितला पण ट्रोल करतात की वायदी घेतात, हे करतात ते करतात. मला बैल एकदा सोडून 5 वेळा दिलाय मामांनी, मोहिलनी, वैभव मामांनी. कधी 1 रुपयाची कुठली अपेक्षा ठेवलेली नाही आमच्याकडनं. मग आता आपल्याला एवढा वेळ दिला, पक्षाला माझ्या 2दा दिला, एकदा बिंदूरला मला बैल दिला, सर्जाला 2दा दिला. मग देवाचा प्रसाद किती मिळू दे त्यात समाधान मानायचं असतं का? म्हणायचं आम्ही उपाशी आहे, आमचं पोटच भरलेलं नाही, मला पोतभर प्रसाद द्या. देवाचा प्रसाद 1 कणभर मिळाला तर तो आनंदानच मानायचा. तसा तो प्रसाद होता आमच्या नशिबाला, आम्हाला मिळाला होता. आणि पुढे आम्हाला तो प्रसाद मिळायचा आम्ही प्रयत्न करणारच आहे. पण शेवटी प्रत्येकाचं नियोजन आहे ना. असं नाही की आम्ही म्हणजे तू काय हे आहे का बकासूर मध्ये आता ते ट्रोल वरन विषय निघाला म्हणून सांगतो. त्यामुळे फॅन फॉलोअरने प्रत्येक गोष्टीचा जरा विचार करून बोलावं. म्हणजे मामांना बोलू दे, आज आम्हाला बोलू तर काय पडत नाही. तुमचं त्याच्यावर तर प्रेम आहे म्हणून बोलता 100% बोलला पाहिजे. पण माझं एक म्हणणं आहे की विचार करून बोला की अशा काही गोष्टी नसते त्या. आणि त्या बकासूर बरोबर पळायची या बैलगाडी क्षेत्रात ज्याला जो नुसता क्षेत्र बघतोय तो सुद्धा त्याच्या मनात कधी विचार आला तर असा म्हणत असेल की आयला मी कधी बैल घेतला तर माझा बकासूर बरोबर पळायला पाहिजे. त्याच्या दावणीत त्याच्याकडे नसला तरी तो म्हणतोय की मी भविष्यात कधी घेतला तर माझा बैल बकासूर बरोबर पळायला पाहिजे. एवढी त्या बैलाची चाहती आहे ती. त्यामुळं असं काय विषय नाही. आणि 100% त्याचा आशीर्वाद आमच्यावरती आहे. म्हणून जिथपासून आम्ही बकासूरच्या सानिध्यात आहे तिथपासून आमच्या बी दावणीचा गुलाल तुटलेला नाही. ही तुम्ही म्हणजे ही काय मी गोष्ट लपवायसारखी आहे का की तुम्ही बघतायच. जिथपासून आम्ही बकासूरच्या सानिध्यात आहे तिथपासून आमच्या बी दावणीचं लेख चालू आहे. 100% त्याचा आशीर्वाद आहे म्हणूनच आम्हाला यश भेटतंय ना. खरं. आता ह्या खरेदीच आपण बोललो, कितीची खरेदी आहे? कारण ते काय आता बारकं वासून काय जास्त मोठ्या रकमेचं नाही. 25,000 रुपये घेतात काय असं असावं घरात बारकं म्हणून घेतलेलं. मित्रांनो बघा, आणि काल पण आपण एक मुलाखत घेतलेली की 10,000चं वासरू होतं पण आज ती कायम फायनल राहते. तशी कुठल्याही नंदीची पैशात मोजमाप केलं नाही पाहिजे. कारण कुठलीही वस्तू कुठला नंदी काय करेल भविष्यात काय घडवल सांगू शकत नाही. त्यात काहीतरी बघितलं असेल भावड्याने किंवा त्यांच्या दादा सरकारच्या टीमनं, त्यामुळे त्याला घेतलेलं आहे. आणि आपण शुभेच्छा करूया की जसा हेतून घेतलाय तो हेतू तो पूर्ण करेल. धन्यवाद.